तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा. या ठिकाणी दर्शन झालेलं आहे. राजापूर तालुका क्रमांक 9 मुंबई ग्रामीण यांचे सर्व त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. त्या टाळ्यांचा जोरात कार्यक्रम झाला पाहिजे. धन्यवाद संतोषजी. पंचशील सगळ्यांनी म्हणायचं आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. इतिहासामध्ये असं व्यक्तिमत्व होणं नाही. असा मुत्सद्दी, शूर, सर्व धर्मसमभाव असणारा राजा होणं सुद्धा या भारतातच नव्हे तर जगात सुद्धा अशी 3 व्यक्तिमत्व झालेली नाही. तशा 3 व्यक्तिमत्वांना मी माझ्यातर्फे वंदन करून माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद. यानंतर मी आयुष्यमान माधव ठाकूर यांना विनंती करतो की त्याने आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. भगवान बुद्ध की जय, भगवान बुद्ध की जय. पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. धन्यवाद. यानंतर मी आदरणीय रमेशजी लांजेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. माफ करा बंधूंनो, लाईट गेलेली आहे, वक्त्यांना सुद्धा त्रास होत आहे. नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय ज्या संविधानावरती आपण चालतो ते संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध
थोडं चुकीचं झालं तर क्षमा करा, कारण पहिल्यांदाच कार्यक्रम बोलतोय मी. चव्हाणजी, यानंतर आमच्या भावकीचे माजी चिटणीस आयुष्यमान तुकाराम गोविंद पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. अमूल्य असा गट विचारांचा गट सेवा दिलेला आहे. विचारांचा जो वारसा आपल्याला दिलेला आहे आणि त्यांच्या वारशावरच आपण आज मार्गक्रमण करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक महान संदेश दिलेला आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि या ठिकाणी एक विशेष आहे की सर्व धर्मातले सर्व जातीतले लोक एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराजांची आणि महात्मा फुल्यां भगवान गौतम बुद्धांची जयंती एकत्रित साजरी करत आहे. खूप आनंद होत आहे. आज या ठिकाणी या व्यासपीठावर बरेचसे मंडळी बसलेले आहेत. त्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं की या गावातील, या समाजातील, या माझ्या वाडीतील लोकांनी जे काही मला भरभरून आम्हा प्रेम दिलेलं आहे, आपुलकी दिली आहे आणि त्या प्रेमाच्या आणि आपुलकीच्या जोरावर आजपर्यंत आम्ही 35 वर्ष हे नातं जोडलेलं आहे आणि आमचा जीव असेपर्यंत हे नातं तसंच टिकून राहणार आहे. भगवान गौतम बुद्ध म्हणतात की प्रेमाने प्रेम दिल्यानंतर मैत्री वाढते. बाबासाहेब म्हणतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. विचारांचा संघर्ष करा, वैचारिक पातळीचा संघर्ष करा की हा देश हा विचाराने गेलेला आहे. संविधानामुळे सर्वांना समान हक्क आहेत. बोलण्याचा हक्क आहे, अभिव्यक्तीचा हक्क आहे. पंचशील ग्रामाचे सेवा मंडळाचे राजेंद्र पवार साहेब तसेच या व्यासपीठावर अजिंगाचे नेतृत्व अशिक्षित लोकांनी सुद्धा केलेलं आहे. आमचे मास्तर त्याचे इथं मुक्ती म्हणतो, आजच्या घडीला मास्तरांचं शिक्षण खूप मोठं आहे. तर त्यांच्याबरोबर काही लोकांनी काम केलं, ते अशिक्षित होते, पण त्यांच्याबरोबर काम करताना कधी मास्तरांना कमीपणा वाटला नाही. बरोबर मास्तर, ते आपल्या मार्गदर्शक आहेत. मी जास्त काय बोलत नाहीये. आपल्याला फक्त राधापूर आयुष्यमान सिद्धार्थ जाधव हे सेवानिवृत्त केंद्र प्रमुख, जिल्हा उपाध्यक्ष, समता सैनिक दल रत्नागिरी हा त्यांचा प्रोफाईल आहे. मी त्यांना जास्त वेळ न घेता मी विनंती करतो की आपण या विचारपीठावर येऊन आपण आपले विचार व्यक्त करावे. फुले बाबासाहेबांवर बोलायचं आहे. या महामानवांचे बहुजन समाजासाठीचं योगदान, या प्रत्येक महापुरुषांवर 4-4 तास बोलतो मी आणि 1.5 तासात 4 ते 8 महापुरुषांना सांगणं मला शक्य नाही. तरी मी प्रयत्न केला होता. माझा अर्धा तास गेला. उरलेला वेळ मिळेल, परंतु भूक ही शरीराची प्राथमिक गरज आहे ना, ती मलाही आहे, तुम्हाला आहे. म्हणून 1 तास सुद्धा कल्याणकारक आहे. असं 2,500 वर्षापूर्वी या देशातील भिक्खूंना तथागतांनी सांगितलं. त्या तथागतांची आज जयंती. तुम्ही सर्वजण बौद्धजन सहकारी, बौद्धजन संघ गट क्रमांक 9 आणि पंचशील ग्रामस्थ मंडळ नाटे मुंबई आणि ग्रामस्थ यांच्या मार्फत करताय. त्या तथागतांना मी नमन करतो. बहुजन प्रतिपालक. 2,500 वर्षापूर्वी गणव्यवस्था होते, जाती व्यवस्था नव्हती. गणव्यवस्था होती याचा दुसरा अर्थ जाती व्यवस्था नव्हती. आपण बुद्धं शरणं गच्छामि म्हणतो, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि म्हणतो, तृतीयंपि बुद्धं, तिसऱ्या पहिल्यांदा म्हणतो, दुसऱ्यांदा म्हणतो, तिसऱ्यांदा म्हणतो. का? कारण ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये, डोक्यामध्ये वेगवेगळे विचार असतात. म्हणून मी सुद्धा रिपीट करणार आहे. बुद्धाच्या काळात गणव्यवस्था होती, जाती व्यवस्था नव्हती. मग कोणते गण होते प्रमुख?
तर बुद्धाचा गण होता शाक्य आणि गौतम हे आडनाव. काय संदर्भाशिवाय अजिबात बोलणार नाही. तात्यासाहेब साळुंके यांचा सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध हा जर संदर्भ आपण लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये त्यांनी खुलासा केलेला आहे. बुद्धाचं राज्य या देशामध्ये होतं. अगदी दक्षिणेपासून उत्तरेला काबूल, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, ओरिसा हा सगळा प्रदेश ज्याला जम्बू द्वीप म्हणतो हा बुद्धाचा कालखंड होता. एवढंच नव्हे तर अनेक संदर्भ सापडतात की सोने की चिडिया, कवी इक्बालने म्हटलेलं गाणं की हा प्रदेश, हा भारत देश एवढा संपन्न होता, एवढा सुजलाम संपन्न, कशाची कमतरता नव्हती. का तर बुद्धानं सांगितलेलं पंचशील, मी पंचशिलेतील प्रत्येक शिलावर बोलणार नाही, तो स्वतंत्र विषय आहे. बुद्धांना सांगितलेला आर्य अष्टांग. तर टाळ्याच्या दगडात त्यांचं आपण स्वागत करायचं, खरं स्वागत करायचंच अगोदर होतं, पण काही कारणास्तव त्याला उशीर झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की जय. आमने सामने आलेले आहेत व आनंदाची गोष्ट आहे की एकमेकांचा सत्कार आणि सन्मान करत आहेत. असं सहकार्य आम्हाला कायम असू द्या. धन्यवाद बंड चव्हाण आणि धन्यवाद. बोलो भारतीय संविधानाचा घोषणा जोरात झाल्या पाहिजे साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हॅलो. आमचे चुलते, आमचे काका मोहन धर्माजी पवार यांचे हे बालमित्र आहेत अशी आताच मला ओळख मिळाली आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई, आपण इथे उपस्थित राहिलात आमच्या कार्यक्रमाला. आपला अमूल्य वेळ ते आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने आपले आभार मानतो. अखंड भारताचा राजापूर तालुका गट क्रमांक 9 याच्याशी संलग्न सगळे गाव, त्या गावातील सगळे आजीबाजी पदाधिकारी इकडे एकदा होल्ड करा. इकडे बघा, इकडे. हा, इकडे कॅमेरामध्ये बघा, इथे बघा, पहिले इथे बघा. अरे इकडे बघ ना, तू इकडे तिकडे काय बघतो जरा. कुठे बघतो?
सल्लागार व माजी सरचिटणीस संजय भास्कर पवार हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतात. आमचे बाबा भास्कर कर्माची उपस्थिती मला तर नाव आठवत नाहीये, पण या सर्वांचं स्मरण करूनच आम्ही भावकी चालवत आहोत. भावकीला पुढे नेऊन घेण्याचं काम आमचे बंधू आयुष्यवान संजय भास्कर पवार यांनी केलं. त्यांचं खास सन्मान करण्यासाठी रमेश पवार सर हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील व यापुढे असंच सहकार्य ते आम्हाला सल्लागार म्हणून आम्हाला वेळोवेळी मदत करतील, त्यांना विनंती करतो. होम मिनिस्टर हा मनोरंजनाचा कार्यक्रम आपल्यासाठी आहे. कृपया कोणी महिला घरी जाऊ नये, आम्हाला सहकार्य करावं. आमच्या भावकी मुंबई भावकीचे अध्यक्ष आयुष्यमान राजेंद्र भगवान पवार हे अध्यक्ष भाषणाने त्यांचा या कार्यक्रमाची समाप्ती होईल. परंतु सगळ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन दिलं आणि असंच पुढे पण मार्गदर्शन आपण द्यायचं आहे. आणि इथेच कार्यक्रम संपला असं जायचं आणि पुढे जेवणाचा कार्यक्रम आहे, जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही. सकरणं कुशल सौपसंपदा सचित परियोदपणं एतं बुद्धान शासनं धम्मं तरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मलोके परमेच्छ न तावता धम्मधरो यावता बहुवासति यो च मम्पि श्रुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति. कार्यक्रम स्थानात सगळ्यांनी घ्यायचे, बोला सगळ्यांनी. नत्ति मे शरणं बुद्धो मे शरणं वरं एकेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम. नत्ति मे शरणं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम. नत्ति मे शरणं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम. साधु साधु साधु. नमो.